बाहेर मस्त पाऊस पडायला लागला की आपल्याला लगेच भाजी किंवा पकोड्यांची आठवण येते ना. पण या पावसाळ्यात नेहमीच तेच तेच भजे खाऊन कंटाळा आला असेल तर हा अतिशय पौष्टिक, कुरकुरीत आणि युनिक पदार्थ नक्की करून बघा. आज आपण बनवतोय सुपर क्रिस्पी व्हेजिटेबल बुलेट्स. यासाठी 3 ते 4 बटाटे उकडून त्याचे साल काढून घेऊ. किसणीच्या किंवा मॅशरच्या सहाय्याने बारीक कुस्करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण व 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेऊन त्याची बारीक पेस्ट करायची आहे. कुस्करलेल्या बटाट्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, 1 ते 2 बारीक चिरलेली ढोबळी मिरची, 1 वाटी किसलेले गाजर, 1 वाटी बारीक किसलेला कोबी, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट व चवीनुसार मीठ घालायचे आहे. मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचे. 4 ते 5 ब्रेड घेऊन मिक्सरला फिरवून चुरा करून घेतला आहे. ब्रेड क्रम्स यात घालूया. अर्धी वाटी कोथिंबीर घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. आता एक छोटा गोळा हातावर घेऊन त्याला अशा पद्धतीने लांबट गोळा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व बुलेट्स तयार करून घ्यायचे आहे. एका प्लेटमध्ये तीळ घेऊन एक एक बुलेट्स तिळामध्ये घोळवून घ्यायचे आहे. कढईत तेल गरम करण्यास ठेवले आहे. तेल खूप कडक गरम झालेले नसावे किंवा अगदी कोमटही नसावे. सुरुवातीला एक छोटासा बुलेट तेलात सोडून व्यवस्थित तळला गेला आहे का असा अंदाज घेऊन नंतर एक एक बुलेट्स तेलात सोडून सर्व व्हेजिटेबल बुलेट सोनेरी रंगावर तळून घ्यावे. नेहमीच्या भजी पकोड्यांना उत्तम पर्याय म्हणून हा पावसाळ्यात तुम्ही पण क्रिस्पी व्हेजिटेबल बुलेट्स घरी नक्की करून बघा व रेसिपी तुमच्या घरच्यांना आवडली की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका.